नमस्कार सज्जनो. आज आपण पसायदानातल्या 7व्या ओवीचं चिंतन पाहणार आहोत. यापूर्वीच्या काही व्हिडिओंच्या माध्यमातून आपण पसायदानातल्या 6 ओव्यांचं चिंतन पाहिलेलं आहे. आज 7वी ओवी जी आपण चिंतनासाठी निवडलेली आहे ती आहे, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनी तिन्ही लोकी भजिजो आदिपुरुखी आखंडित, अशा पद्धतीची ही ओवी आहे. या ओवीचा सरळ अर्थ आपल्याला जर पाहायचा झाला तर असा पाहता येतो की हे विश्वात्मक देवा, की आपण काय करावं तर या तिन्ही लोकांमधील जे काही लोक राहणारे आहेत या सगळ्या लोकांना तुम्ही सर्व सुखी बनवावं आणि या लोकांनी आदिपुरुष जे आहेत, जे की आपले वडील आहेत, मग ते श्रुती स्मृती बरोबर आहे की ग्रंथ असतील, संत असतील, ज्यांनी आपल्याला हा देह दिला दान, तयाचे मी करीन स्मरण, असा जो आदिपुरुष आहे त्याचं त्यांनी सतत भजन करावं, म्हणजे स्मरण करावं, त्याच्या प्रतीची कृतज्ञता त्यांच्या अंतःकरणामध्ये असावी. अशा प्रकारचं देखील एक वर किंवा प्रसादाचं दान आपण मला द्यावं, अशा प्रकारचा याचा सरळ अर्थ आपल्याला या ठिकाणी करता येतो. या ठिकाणी माऊली हे कुणाला सर्वसुखी बनवा म्हणतात, कोणत्या अवस्थेतल्या माणसांना ते सर्वसुखी बनवा म्हणतात, हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच लोकांना आपण सर्वसुखी बनवावं ज्यांच्या मनातील दुष्टपणा गेलेला आहे. आपण बघितलं ना, जे खळांची व्यंकटी सांडू, म्हणजे पूर्वीच्या ओव्यांचा संदर्भ संपल्याच्या नंतर माऊली या ठिकाणी सर्वसुखी बनवा म्हणतात या तिन्ही लोकातल्या लोकांना. कधी? ज्यांच्या मनातला दुष्टपणा निघून गेलेला आहे, खळत्व निघून गेलेला आहे आणि ज्यांच्या मनामध्ये काय निर्माण झालेलं आहे, सत्कर्माविषयीची आवड निर्माण झालेली आहे आणि ज्यांच्या मनामध्ये प्रत्येक भूतमात्रांच्या प्रती मैत्री भाव उत्पन्न झालेला आहे आणि त्यांच्या मनातला पापाचा दुरिताचा अंधकार, दुरिताचं तिमिर निघून गेलेलं आहे, पापाचा अंधकारही निघून गेलेला आहे आणि ज्यांच्या मनामध्ये स्वधर्माचा सूर्य प्रकाशित झालेला आहे आणि ज्यांना ईश्वरनिष्ठांच्या करवी मांगल्याचा वर्षाव ज्यांच्यावरती सतत होत आलेला आहे, अशा लोकांना आपण सर्व सुखी बनवावं, अशा प्रकारची एक मागणी माऊली विश्वात्मक देवाकडे करताना दिसतात. उगीच उठसूट कोणालाही सर्वसुखी बनवा असं माऊलींनी म्हटलेलं नाही आहे. ज्याच्या मनाच्या आत्ता मी उल्लेख केलेल्या अवस्था बदलत गेलेल्या आहेत, अशांना तुम्ही सर्वसुखी बनवावं, अशा प्रकारची मागणी माऊली कुणाकडे करत आहेत तर विश्वात्मक देवाकडे करतायत. ही गोष्ट आपण या ठिकाणी प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे. संतांच्या अनेक रचनांच्या मध्ये सर्व सुखाच्या बद्दलचा उल्लेख आलेला आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, अशा प्रकारचा उल्लेख रूप पाहता लोचनी या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींनी केलेला आपल्याला दिसून येतो. एका अभंगामध्ये असाही उल्लेख आहे, सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार. नरहरी सोनारांची जी रचना आहे त्यामध्ये देखील त्यांनी सर्व सुखाचे आगर असा उल्लेख केलेला आहे. सर्व सुखाचे आगर जनी मने शारंगधर, अशा प्रकारचा उल्लेख जनाबाई देखील त्यांच्या रचनेमध्ये करताना दिसतात. अशा अनेक रचना संतांच्या आहेत ज्यामध्ये त्यांनी सर्व सुखाचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. साधं सुख नाही तर सर्व सुख. एका ठिकाणी तसं म्हटलं की सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो, आणि या प्रकारचं सर्व सुख त्या लोकांना मिळावं ज्यांनी या सगळ्या आत्ता उल्लेख केलेल्या मी टप्पे ज्यांनी पार केलेले आहेत आणि ज्यांच्या मनाची अवस्था ही आता उन्नत अवस्था झालेली आहे, अशा तिन्ही लोकातल्या सर्व लोकांना तुम्ही काय करावं, सर्व सुखी बनवावं. म्हणून किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनी तिन्ही लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित. आणि ज्यांच्यामुळं आपल्याला हा देह प्राप्त झाला, ज्यांच्यामुळं आपल्याला हे जग प्राप्त झालं, मग ते आपले स्वतःचे आई वडील असतील की मग ज्या निर्मात्यामुळं आपल्याला हे जग बघायला मिळालं तो निर्माता असेल किंवा संत असतील, या सगळ्यांच्या प्रती त्याला आदिपुरुष असं म्हटलं आहे आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून त्यांचं स्मरण भजन आपण सतत करत राहावं आणि आपल्यामध्ये कृतज्ञता येऊ नये. कारण खरं तर इतकी अवस्था पालट झालेला माणूस कृतज्ञ असू शकत नाही आहे. तो कृतज्ञता बाळग, तो कृतज्ञ असू शकत नाही आहे आणि तो तसा नसावा, अशा प्रकारच्या अपेक्षा देखील माऊली या ठिकाणी करताना दिसतात. आणि म्हणून या ओवीचा संक्षेपानं आपल्याला असा अर्थ पाहता येतो. यानंतरची जी 8वी ओवी या पसायदानामध्ये आलेली आहे, मला असं वाटतं ती शेवटची प्रत्यक्ष मागणी केलेली ओवी आहे, परंतु अत्यंत महत्त्वाची ओवी आहे. ज्या ओवीचं चिंतन थोड्याशा विस्तारानं केलं तरी चालेल, परंतु या ओवीवरतीच आधारित असणारं वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं
मी वाचनाचं महत्त्व जिथं उल्लेखित केलं आहे का व्हिडिओमध्ये, त्यामध्ये या ओवीचा बराचसा आशय आलेला आहे. म्हणून पुनरावृत्ती होणार नाही या गोष्टीकडे लक्ष देत काही विषय या 8व्या ओवीच्या चिंतनाच्या निमित्तानं आपल्यासमोर मांडणार आहे. 8वी ओवी कोणती आलेली आहे? आणि ग्रंथोपजीविये विशेषीय लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेची. काय म्हणतात माऊली? आणि ग्रंथोपजीविये विशेषीय लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेची. हे विश्वात्मक देवा, यापूर्वीच्या प्रत्यक्ष मागणीमध्ये ज्या 7 ओव्या आलेल्या होत्या, मी तर पहिले सांगितले की आता विश्वात्मके देवे ही प्रस्तावनेची ओवी आहे, पण प्रत्यक्ष ज्या नंतरच्या 6 ओव्या मी मागितलेल्या आहेत, त्यापैकी मला असं वाटतं की या 7व्या मागणीकडे मात्र आपण विशेषत्वानं लक्ष द्यावं आणि ही 7वी मागणी आपण प्रकर्षानं मान्य करावी. का? आणि ही मागणी कोणती आहे? आणि ग्रंथोपजीविये. किती महत्त्वाची मागणी मांडलेली आहे. 700-750 वर्षापूर्वी माऊलींना ग्रंथ वाचनाचं महत्त्व लक्षात आलेलं आहे. आज आपण म्हणतो की ग्रंथ वाचनाचं महत्त्व यांनी सांगितलं म्हणून समाजामध्ये ग्रंथ वाचनाचं महत्त्व प्रचारित झालं, परंतु 700-750 वर्षापूर्वी माऊली सांगतात की ग्रंथ ज्यांनी वाचन करतात आणि ग्रंथांच्या नुसार ज्यांचं आचरण चाललेलं आहे, हे विश्वात्मक देवा त्यांना जरा जास्तीचं दे. आणि ग्रंथोपजीविये विशेषीय लोकी, या लोकामध्ये विशेषत्वानं त्यांना जरा अधिकचं दे, अशा प्रकारची मागणी देखील या ठिकाणी ते करताना दिसून येतात. विशेषीय लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावेजी, याचं चिंतन मी आपल्याला पुढे सांगणारच आहे या ओवीचं. परंतु ग्रंथोपजीविये म्हणजे कोण, हे पहिल्यांदा आपल्याला समजून घेतलं पाहिजे. ग्रंथ वाचन करायचं म्हणजे काय करायचं? ग्रंथांतली नुसते अक्षरं डोळ्यासमोरून घालवायची म्हणजे ग्रंथ वाचन करणं आहे का? बऱ्याच वेळा बरेच विद्यार्थी असतील, बरीच माणसं काय करत असतात, त्यांचे डोळे तर अक्षरावरून फिरत असतात, पण मनामध्ये मात्र वेगळाच विचार येत असतो. मी नेहमी सांगत असतो की ज्याच्या मनात प्रकाश त्याच्या मुठीत आकाश. ग्रंथांचं वाचन करणं म्हणजे त्या ग्रंथांच्या मध्ये आलेली जी अक्षर आहेत, जो विचार आहे, तो विचार आपल्या आयुष्यामध्ये उतरविणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून मला वाटतं नामदेव महाराजांनीच ज्ञानेश्वरीच्या बद्दल लिहित असताना असं लिहिलं होतं की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. ग्रंथ श्रेष्ठ आहेत, कुठलाही ग्रंथ काही कमी महत्त्वाचा नाही आहे, परंतु त्याच्यातले सांगितलेले विचार शब्दाच्या माध्यमातून अर्थातनं जे काही विचार आपल्या मस्तिष्कापर्यंत, आपल्या हृदयापर्यंत पोहोचतात ना, ते आपल्या आचरणामध्ये उतरविणं म्हणजे खऱ्या अर्थानं ग्रंथ वाचन करणं आहे. ही गोष्ट या ठिकाणी आपण प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे. म्हणून इथं म्हटलं की ग्रंथ म्हणजे केवळ त्यातील अक्षर नव्हे तर त्यातील विचार. ग्रंथोपजीवीय म्हणजे केवळ ग्रंथावर उपजीविका करणारे नव्हेत. ग्रंथोपजीवीय म्हणजे काय? ग्रंथ विकणारे बरेच आपण पाहतो, म्हणजे ते ग्रंथांच्यावरती उपजीविका करणारे आहेत. काही माणसं केवळ ग्रंथांचे अर्थ लोकांना सांगतात आणि सांगून आपलं स्वतःचं पोट भरण्याचा प्रयत्न करतात. त्यांना देखील माऊलींनी या ठिकाणी फार महत्त्वाचं मानलेलं नाही आहे. तर ग्रंथांच्या मध्ये सांगितले गेलेले जे सिद्धांत आहेत, हे सिद्धांत ज्यांनी आपल्या जीवनामध्ये उतरविलेले आहेत आणि ग्रंथांच्या विचारानुरूप ज्यांनी आपलं आयुष्य बनवलेलं आहे, त्यांच्यासाठी काहीतरी दे असं माऊली म्हणतात. परंतु ग्रंथ देखील 2 प्रकारचे आहेत. एक ग्रंथ आपल्याला विषयांना उद्दीप्त करण्याचं, खुणवण्याचं काम करणारे देखील ग्रंथ आपल्याकडं आहेत. काही ग्रंथांचं वाचन केल्यानंतर आपल्यातले जे षडरिपू आहेत, त्या षडरिपूंना काय होतं, उद्दीपन येण्याचं काम किंवा उद्दीप्त होण्याचं काम ह्या ग्रंथ वाचनातनं होतं. अशा ग्रंथांच्या बद्दल माऊली बोलत नाही आहेत. विशेषत्वानं ज्ञानेश्वरीबद्दल किंवा असे जे सात्विक ग्रंथ आहेत, ज्या ग्रंथांच्या मधनं मानवता प्रसारित होते, ज्या ग्रंथांच्या वाचनातनं काय होतं, नीतिमूल्यांचा प्रचार आणि प्रसार होतो, ज्या ग्रंथांच्या वाचनातनं मानवी मूल्य वाचकाच्या लक्षात येतात आणि त्यानुसार आचरण करण्याची बुद्धी ज्याला होते, त्यांना विशेषत्वानं दे असं म्हणतात. ही गोष्ट लक्षात घ्या. नाही तर काही ग्रंथ असेही आहेत की जे आपल्याला सन्मार्गावर चालण्याऐवजी वेगळ्या मार्गावर चालण्याचं मार्गदर्शन करणारे देखील ग्रंथ समाजामध्ये नाही आहेत का? बरेच असेही ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतात, पण त्यासाठी इथं मागितलं गेलेलं नाही. विशेषत्वानं ज्ञानेश्वरीचे जे वाचक आहेत त्याच्याबद्दल देखील ग्रंथोपजीवी असा अर्थ आपल्याला काढता येतो. म्हणजे ग्रंथोपजीवी म्हणजे काय? तर ग्रंथांची उपासना करणारे
किंवा ज्ञानाची साधना करणारे त्यांना ग्रंथोपजीवीय म्हटलं गेलेलं आहे. काय म्हटलं मी तुम्हाला की ग्रंथांची उपासना करणारे म्हणजे ज्ञानावर प्रेम करणारे, ज्ञानाची साधना करणारे जे लोक आहेत त्यांना तू विशेषत्वानं दे असं माऊली म्हणतात. आणि आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलंच गेलेलं आहे पूर्वीच की राजा स्वदेश पूजनते, विद्वान सर्वत्र पूजनते. राजाला त्या सत्ताधाऱ्याला त्या प्रदेशापुरतं त्या राज्यापुरतं महत्त्व असतं, परंतु विद्वानांना मात्र जगामध्ये सर्वत्र पूजन त्याचं केलं जातं, त्याची वाहवा केली जाते, त्याची कीर्ती अमर असते. याचं कारण काय असेल तर त्यांनी ग्रंथांचं वाचन केलेलं असतं. केवळ वाचनच केलेलं नसतं तर ग्रंथानुरूप आचरणही केलेलं असतं. माऊलींना हे अपेक्षित आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात की ग्रंथोपजीवीये म्हणजे ग्रंथांच्या सिद्धांतानुसार आचरण करणारे, ज्ञानसाधना करणारे जे कोणी लोक असतील त्यांना विशेषत्वानं तू दे. आणि विशेषत्वानं या ग्रंथावरती ज्या लोकांनी काय त्यांचं वाचन केलेलं आहे आणि त्यानुसार जे आचरण करतात ना, अशा लोकांना विशेषीये. दृष्ट म्हणजे इहलोकीचे भोग आणि अदृष्ट म्हणजे पारलौकिक जे भोग आहेत, या दोन्हीही भोगा त्यांना भोगण्यासाठीची मला असं वाटतं की भोगण्यासाठी तू काहीतरी दे असं विश्वात्मक देवाकडं माऊली या ठिकाणी मागताना दिसून येतात. म्हणून आणि ग्रंथोपजीवीये विशेषीय लोकीये, याही लोकामध्ये दृष्टादृष्ट विजय होवावे. जे दृश्य स्वरूपातले आणि अदृश्य स्वरूपातले जे काही विजय आहेत, दृष्टादृष्ट विजय होवावे. जी दृश्य आणि अदृश्य प्रकारचे यश त्यांच्या पदरामध्ये तू टाक. म्हणजे प्रापंचिक असतील की पारमार्थिक असतील, पृथ्वी तलावरले असतील की याच्या पलीकडे जे अलौकिक जे आपण म्हणतो, पारलौकिक म्हणतो ज्याला, अलौकिक म्हणण्यापेक्षा पारलौकिक ज्याला आपण म्हणतो, ते देखील त्याला प्राप्त होऊ दे. परंतु कुणाला प्राप्त होऊ दे? ज्यांनी ग्रंथांच्या वरती मनातनं प्रेम केले आणि ग्रंथांच्या अनुसार ज्यांनी आचरण केलेलं आहे. ग्रंथोपजीवीय म्हणजे ग्रंथपाठक, ग्रंथ निरूपक. या ठिकाणी ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे माऊलींना ग्रंथ वाचनाचं महत्त्व 750 वर्षापूर्वी समजलेलं आहे. आजही आपण ग्रंथ वाचनाबद्दल अलीकडं वाचन प्रेरणा दिन साजरा करतो आहोत. कारण आपण पाहतोय की समाज व्यवस्थेमध्ये ग्रंथ वाचनाकडची जो कल आहे तो फार कमी प्रमाणात होत असताना दिसून येतो. एका माझ्या प्राध्यापक मित्रांनी मला एक गोष्ट सांगितली होती, घडलेली घटना सांगितली. असं म्हणाले, ते असं म्हणाले की मी रिफ्रेशन कोर्ससाठी एक 27-28 दिवसाच्या कोर्ससाठी प्रवास धरून जर पकडलं तर 1 महिन्याच्या कोर्ससाठी मी बाहेर राज्यामध्ये गेलो आणि महिनाभरानंतर वापस आलो. आणि दुसऱ्या दिवशी मला वर्गामध्ये शिकवायला जायचं आहे म्हणून कपाटातला संदर्भ ग्रंथ काढण्यासाठी मी त्या एका पुस्तकाला हात लावला, तर एका ग्रंथामध्ये मला 500 रुपयाची नोट सापडली. दुसरा ग्रंथ हातामध्ये घेतला तर त्याच्यामध्ये पुन्हा 200 रुपयाची नोट सापडली. आणखीन एक ग्रंथ हातामध्ये घेतलं तर त्यामध्ये आणखीन एक 500ची नोट सापडली. मी जसे जसे त्या कपाटातले ग्रंथ काढायला लागलो तसे तसे त्या ग्रंथांच्यामध्ये मला पैशाच्या नोटा सापडायला लागल्या. आणि मी आश्चर्यचकित झालो. म्हणाले, तो मित्र सांगत होता. आणि आश्चर्यचकित होऊन मी पत्नीला आवाज दिला. ग म्हणालो, मी या ग्रंथांच्या कपाटातलं प्रत्येक पुस्तक काढतोय तर प्रत्येक पुस्तकामध्ये काही रुपयाच्या नोटा मला सापडतायत, हे काय? तुला माहिती आहे म्हटले की पैसे बायका शक्यतो कपाटामध्ये ठेवतात. शक्यतो बायका पैसे हे डाळीचा डबा असेल किंवा आणखीन कोणत्या ना कोणत्या डब्यामध्ये ठेवतात. परंतु इथे तर आपल्या घरामध्ये सगळ्या ग्रंथांच्या मध्येच मला पैसे आढळून येतात. याचं कारण काय? तर बायकोच असते. बायको म्हणाली, खरंच तुम्ही इतके शिकलेत पण तुम्हाला डोकंच नाही. लक्षात घ्या, या ठिकाणी त्यांना काय म्हणायचं आहे की त्याला हे म्हणायचं आहे, पत्नीला हे म्हणायचं आहे की तुम्हाला डोकंच नाही. आणि पत्नीने एकदा तरी दिवसभरातून पतीला डोकंच नाही म्हटल्याशिवाय पतीला देखील सायंकाळी व्यवस्थित झोप येत नाही, रात्रीला व्यवस्थित झोप येत नाही आहे. हा ज्याचा त्याचा अनुभव असेल. विनोदानं असं म्हटलं जातं. तुम्हाला डोकंच नाही म्हणाली. तो म्हणाला, कसं काय? अहो तुम्ही इतके शिकलात पण तुम्हाला साधा एवढा व्यवहार कळत नाही आहे. तो म्हणाला, काय म्हणतेस तू, सांग. अहो म्हणाली, आजकालची मुलं इतकी हुशार आहेत, आजकालची मुलं इतकी हुशार आहेत की त्यांना जर पैसे हवे असतील तर ते कपाटा उघडतील आणि कपाटामध्ये पैसे शोधतील. आजकालची मुलं इतकी हुशार आहेत की त्यांना जर पैसे हवे असतील तर ते काय करतील, डब्यामध्ये पैसे शोधतील, डबे उघडून बघतील.
आणि तिथं पैसे शोधण्याचा प्रयत्न करतील. पण आजकालची मुलं इतकी हुशार आहेत की ते अजिबात ग्रंथांना हात लावणार नाहीत. ते अजिबात ग्रंथांना हात लावणार नाही आहेत. आणि म्हणून ग्रंथामध्ये ठेवलेले पैसे हे सुरक्षित राहतात. म्हणून मी हे ग्रंथांच्यामध्ये पैसे ठेवलेले आहेत. एका प्राध्यापकाच्या घरामध्ये असलेली मुलं जर ग्रंथांना हात लावत नसतील तर अन्य ठिकाणच्या मुलांच्याबद्दलचा विचार करण्याचं काही कारण नाही आहे. हे उदाहरण खरंही असू शकतं, कारण आजकालच्या कालावधीमध्ये मुलं ग्रंथांच्याकडं जायला तयार नाही आहेत. मुलं वेगवेगळ्या पद्धतीच्या मार्गांचा अवलंब करताना आपल्याला दिसत आहेत. फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब याचा वापर, मोबाईल काही वाईट नाही आहे. मोबाईलमध्ये ज्ञानवर्धक अनेक गोष्टी आपल्याला प्राप्त करता येतात. आम्हीच देखील यूट्यूबच्या माध्यमातूनच माझे विचार आपल्यासमोर पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे ना. परंतु ग्रंथामध्ये देखील खूप मोठं ज्ञान दडलेलं आहे. या गोष्टीकडं मात्र आधुनिक पिढी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते की काय, किंवा त्यांना ग्रंथांचं महत्त्व लक्षात येत नाही की काय, अशी चिंता वाटावा असा विषय आज निर्माण झालेला आहे. आणि ग्रंथांच्या वाचनाचं महत्त्व तर माऊलींनी 700-750 वर्षापूर्वी आपल्यासमोर ठेवलं. आणि ते मागतानाच म्हणाले की ज्यांनी ग्रंथांच्यावरती प्रेम करतात त्यांना जास्तीचं मिळालं पाहिजे. आजही आपण समाजव्यवस्थेमध्ये बघतो, जी म्हणून या समाजव्यवस्थेमध्ये मोठी माणसं झालेली आहेत, त्यांच्या कार्यामुळं म्हणा, त्यांच्या विचारांच्यामुळं म्हणा, तर ती सगळी माणसं ग्रंथांच्या सहवासात आली आणि ग्रंथांच्या संस्कारातनं त्यांचं मन संस्कारित झालं आणि त्यामुळं ही माणसं मोठी होऊ शकली. तुम्हाला मागे मी उदाहरण सांगितलं होतं. मोहनदास नावाचा हा मुलगा दक्षिण आफ्रिकेमध्ये रेल्वेनं काही तासाचा प्रवास करायचा आहे म्हणून रस्किनचं पुस्तक हातामध्ये घेतो आणि अनटू दिस लास्ट नावाचं हे पुस्तक व ग्रंथ वाचता वाचताच मोहनदासाचं मन बदलत राहतं आणि मोहनदासाचा महात्म्यामध्ये कधी परिवर्तन होऊन जातं कळतच नाही. तुम्हाला माहीत आहे, थॉमस पेनच्या पुस्तकाचा प्रभाव महात्मा फुलेंच्या जीवनावरती होतो. याचंही मी विस्तारानं वाचन प्रेरणा दिनाच्या व्हिडिओमध्ये उदाहरण सांगितलेलं आहे. तुम्हाला माहीत आहे, किशन बाबूराव हजारे नावाचा हा सैन्यातला एक युवक आत्महत्या करण्याचा विचार करून रेल्वेची वाट पाहत बसणारा हा मुलगा, परंतु विवेकानंदांचं रेल्वे स्टेशनवरचं बुक स्टॉलवरचं एक पुस्तक वाचतो आणि मरणाचा विचार एकदम सोडून देतो आणि सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून घेतो हा मुलगा. आणि ते पुढे अण्णा हजारे होतात, ज्यांना आपण प्रतीक गांधी म्हणून, ज्यांचा उल्लेख या राष्ट्रानं नव्हे जगानं देखील ज्यांची दखल घेतलेली आहे. म्हणजे ग्रंथ काय करतात याचं उदाहरण म्हणून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण देखील मी त्या व्हिडिओमध्ये फार विस्तारानं सांगितलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे विश्वरत्न झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिलं, जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान म्हणून ज्याचा आपण उल्लेख करतो, आजही या देशातल्या विविध जाती, धर्म, पंथ, लिंग असलेल्या विविधतेने नटलेला हा देश, परंतु या देशाला एकसंघ ठेवण्याचं काम, या देशाची लोकशाही खऱ्या अर्थाने यशस्वी करण्याचं काम जर कशामुळं होत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे संविधान आहे. आणि हे संविधान देत असताना डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये ग्रंथ वाचनातनं जी तपश्चर्या केलेली होती, आरंभिली होती किंवा प्राप्त केलं होतं, त्या ग्रंथ वाचनाच्या तपश्चेतनं त्याचं फलित म्हणजे या देशाला मिळालेलं संविधान आहे. किंवा या देशातल्या वंचितांना, उपेक्षितांना चा जो काही आज विकास झालेला आपण पाहतोय, त्या विकासाचं मूळ जर कशात असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथ वाचनात होतं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून ग्रंथ काय करतात तर मी मागे सांगितलं होतं की ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुचे हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. अज्ञानाच्या आणि अंधाराच्या राती उजळून काढण्याचं काम कोण करतात तर हे ग्रंथच करतात. ग्रंथ शिकविती माणुसकी आणि ग्रंथ शिकविती शांती, निरास जीवा धीर देऊनी पुढे घेऊन जाती. ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. मंगेश पाडगावकरांनी या कवितेच्या माध्यमातून ग्रंथांचं अनन्यसाधारण महत्त्व आपल्यासमोर नंतर पुढच्या काळामध्ये मांडलेलं आहे. पुढे ग्रंथांचं महत्त्व अनेकांनी अनेक पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका ठिकाणी असं म्हटलं आहे की विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे तर ग्रंथांच्यावरती किती प्रेम केलं पाहिजे, तर तो असं म्हणतो की हमें दुनिया से क्या मतलब, हमें दुनिया से क्या मतलब, मदरसा है वतन अपना, मर मिटेंगे किताबों पर, पेज होगा कफन अपना. एका ठिकाणी विठ्ठल वाघ एकदा बोलत असताना त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये एक ग्रंथ वाचनाचं महत्त्व सांगत असताना ग्रामीण मुलं असल्यामुळे एक फार छान उदाहरण दिलं होतं. ते असं म्हणाले की मुलांनो, तुम्ही शेतकऱ्याची मुलं आहात. तुम्हाला माहीत असेल शेतकरी काय करतो, शेळीला चरायला शेतामध्ये घेऊन जातो आणि शेळी जेव्हा चरायला शेतामध्ये येते
आणि शेतामध्ये आल्याच्या नंतर ती एखादं झुडूप बघते, लक्षात आलं का? आणि त्या झुडपावरती ती एवढी तुटून पडते की त्या झुडपावर असलेल्या ज्या काही फांद्या असतील, त्या झुडपाला असलेल्या, त्या झाडाला असलेल्या फांद्यावरचं पान आत्मसात केल्याशिवाय त्या झुडपाला शेळी सोडत नाही आहे. माझ्या शेतकरी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही जर तुमचा खऱ्या अर्थानं उद्धार करून घ्यायचा असेल तर तुम्ही देखील ग्रंथालयामध्ये बसलं पाहिजे आणि ग्रंथालयातला प्रत्येक ग्रंथ आपल्या हातात घेतला पाहिजे आणि त्या ग्रंथालयातलं प्रत्येक पान आत्मसात केल्याशिवाय ते ग्रंथालय आपण सोडता कामा नये. त्याशिवाय आपल्याला या युगामध्ये 21व्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं मोठं होता येणार नाही आहे. अब्दुल कलामांचं उदाहरण मी त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. अनेक उदाहरणांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आणि मी हे देखील आपल्याला माऊलींनी जे ग्रंथांच्यावरती प्रेम करण्याबद्दल सांगितलं, तर मी आपल्याला आव्हान करेन की यानंतर आपण जेव्हा कुठे लग्न समारंभाला जात असो, वास्तुशांतीला जात असो, कुठल्याही कार्यक्रमाला एखादा प्रमुख वक्ता आपल्या महाविद्यालयात शाळेमध्ये बोलवला असेल तर त्यांना शाल श्रीफळ देण्यापेक्षा, पुष्पहार अर्पण करण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण ग्रंथ भेट दिले पाहिजेत. प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी जर आपण ग्रंथ भेट दिले तर माऊलींना जे अपेक्षित आहे की ज्ञानाधारित समाज निर्माण झाला पाहिजे. कारण ज्ञानाधारित समाज जर निर्माण, नॉलेज इज विस्डम असं म्हटलं गेलेलं आहे. ज्ञान हाच तिसरा डोळा असं आपण म्हणतो, तो तिसरा डोळा आपल्याकडं आल्याशिवाय राहणार नाही आहे. ही दूरदृष्टी माऊलींच्याकडं होती, म्हणून तर त्यांना आपण माऊली म्हटलेलं आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात की आणि ग्रंथोपजीविये विशेषीय लोकीये दृष्ट विजय होवावेजी. आणि आज आपण पाहतो की खऱ्या अर्थानं ज्यांनी ग्रंथांच्यावरती असं जीवापार प्रेम केलं ती माणसं दृश्य आणि अदृश्य रूपामध्ये काय झालेली आहेत, तर ती लोक खऱ्या अर्थानं यशस्वी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आज संत ज्ञानेश्वर माऊली आपल्यामध्ये शरीरानं नाही आहेत, संत तुकाराम महाराज शरीरानं आपल्यामध्ये नाही आहेत, संत नामदेव महाराज शरीरानं आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांचे विचार आजही आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक कणाकणामध्ये आणि क्षणाक्षणामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात. त्याचं कारण काय, तर त्यांनी लिहिलेले ग्रंथ त्यांनी सांगितलं, बाकीच्यांनी नंतर ते संकलित केलं असेल, परंतु ते मूळ विचार त्यांचेच आहेत ना. आज ज्ञानेश्वर माऊली आपल्याला कळतात, समजतात, ते कशामुळं? ज्ञानेश्वरी या ग्रंथामुळं, अमृतानुभव या ग्रंथामुळं, हरिपाठामुळं आणि त्यांनी ज्या काही अभंगाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रचना केलेल्या आहेत त्याच्यातनं तर ज्ञानेश्वर माऊली आपल्यासमोर आहे. संत तुकाराम महाराज आपल्याला उलगडतात, त्यांचे विचार आजही आपल्या मनामध्ये प्रत्येक ठिकाणी रेंगाळताना दिसतात किंवा आपल्याला पथप्रदर्शन करताना दिसतात. ते कशामुळं? त्यांनी लिहिलेले जे काही 4-4.5 अभंग आहेत, 5,000च्या जवळपास तुकाराम गाथा यामध्ये संकलित केलेले, म्हणजे ग्रंथांच्यामुळंच ना. नामदेव महाराज हे ग्रंथांच्यामुळंच आपल्याला लक्षात आलेले आहेत. कुठल्याही माणसाची संस्कृती, त्याचा स्वभाव, त्याची भौगोलिक, सामाजिक, आर्थिक सगळी स्थिती जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपण ग्रंथ वाचन करणं गरजेचं आहे. मानवाला मानव म्हणून त्याच्यावरती संस्कार करण्याचं अलीकडच्या काळातलं सगळ्यात मोठं हतियार जर कोणतं असेल तर ते ग्रंथ आहे. आणि म्हणून माऊलींनी ग्रंथांना महत्त्व दिलं आणि ज्यांनी ग्रंथ शरणता आपल्या आयुष्यामध्ये बाळगली, ग्रंथांना जे शरण गेले ते माणसं मोठी झालेली आपल्याला पाहायला मिळतात. आजही आपण पाहतो की नागपूरला चैत्यभूमीवर दीक्षाभूमीवर गेल्याच्या नंतर किंवा मुंबईला देखील आपण पाहतो चैत्यभूमीवर गेल्याच्या नंतर आमचे बौद्ध बांधव काय करतात, तर तिथे गेलेला 85 वर्षाचा जरी म्हातारा असला तरी तो तिथून ग्रंथ खरेदी केल्याशिवाय वापस येत नाही आहे. आणि म्हणून आज आपण पाहतो की बौद्ध धर्मातली आमचे सगळे बांधव भगिनी ही मोठ्या मोठ्या पदांच्या वरती जाताना दिसतात, कारण त्यांनी ग्रंथांच्यावरती प्रेम केलेलं आहे. या निमित्तानं मला पसायदानाच्या श्रवण करणाऱ्या आपल्या सर्व श्रोत्यांना हे सांगायचं आहे की आपणही बरीचशी वारकरी मंडळी ही पंढरपूरला जातात, तिथून बोका घेऊन येतात, लाह्या घेऊन येतात. मला असं वाटतं की प्रसाद म्हणून बुका आणि लाह्या तर आणल्याच पाहिजेत, परंतु बुक्याबरोबर बुकं देखील आपण घेऊन यायला शिकलं पाहिजे. ज्यांनी बुकांच्यावरती प्रेम केलं ती माणसं मोठी झालेली आहेत. ही गोष्ट माऊलींना माहिती होती, कारण ही जी मोठी माणसं असतात त्यांना जगात पुढचा कितीतरी 1000 वर्षांचं दिसत असतं. आणि म्हणून माऊलींनी मुद्दाम शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची मागणी केली की आणि ग्रंथोपजीविये विशेषीय लोकीये दृष्ट विजय होवावेजे. या प्रकारची मागणी माऊली या ठिकाणी करताना दिसतात. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे आता या ठिकाणी माऊलींनी जे म्हटलं विश्वात्मक देवाकडं की प्रसाद याचना जी केलेली आहे तिची परिपूर्ती विश्वात्मक देव म्हणजे कोण करणार आहे? तो काय वर बसलेला देव येऊन करणार आहे का? मी विश्वात्मक देवाचा अर्थ सुरुवातीलाच आपल्याला सांगितला की श्रोते.
ज्ञानेश्वरीचे जे श्रोते आहेत, जे जे काही या पसायदानांचे जे वाचक आहेत, त्या सगळ्यांना माऊलींनी या ठिकाणी काय केलेलं आहे, तर एका अर्थानं हे प्रसाद मागितलेला आहे श्रोत्यांनाच. आणि ही जी काही ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याची परिपूर्ती ही श्रोत्यांनीच करायची आहे, म्हणजेच माणसांनी करायची आहे, देवाने नव्हे. दुष्टांनी वाकडापणे टाकावा, त्यांना सत्संगाची गोडी निर्माण व्हावी, बरोबर आहे की नाही, परस्पराविषयी मैत्री वाढावी वगैरे वगैरे मागण्या माणसांनीच पुरा करावायच्या आहेत. देव कशा करणार? या मागण्या कोण पूर्ण करू शकणार आहे? आपण माणसं म्हणूनच या सगळ्या गोष्टी, दुष्टत्व नाही काढून टाकणे, सत्कर्माप्रती प्रेम उत्पन्न करणे, मैत्रभाव निर्माण करणे, बरोबर आहे की नाही, या सगळ्या गोष्टी कोण केल्या पाहिजेत? तर माणसांनीच केल्या पाहिजेत. देव इथे येऊन काही करू शकणार नाही आहे. आणि म्हणून तर मुळात त्यांनी श्रोत्यांच्याकडंच हा प्रसाद मागितलेला आहे. आणि जे जे काही श्रोते आहेत, जे जे काही ज्ञानेश्वरीचे वाचक आहेत, ग्रंथांचे वाचक आहेत, चांगल्या ग्रंथांचे, त्यांनी याकडं प्रकर्षानं लक्ष दिलं पाहिजे आणि या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता विश्वात्मक देव म्हणजे कोण? तर त्याचा आणखीन एक असा अर्थ सांगितला जातो की आपला अंतरात्मा म्हणजेच विश्वात्मक देव. कारण असं म्हटलंय की ज्ञानदेव म्हणे भाजा आत्मदेव आणि अखंडित सेवा करा त्याची. आपल्यामध्ये जो आत्मदेव आहे तोच विश्वात्मक देव आहे. विश्वात्मक देवाकडं मागणी मागितली म्हणजे कुणाकडं मागणी मागितलेली आहे? आपल्या मनाकडंच, आपल्या आत्म्याकडंच मागणी आपल्याला प्रत्येकाला मागायची आहे की मनामध्ये असलेलं जे दुष्टत्व आहे ते मला काढून टाकायचं, माझ्या मनामध्ये जो दुरिताचं तिमिर आहे ते मला काढून टाकायचं, मला सत्कर्माच्या विषयी प्रेम उत्पन्न करायचं आहे, मला जीवाभावाचं मैत्र सगळ्या भूतमात्रांच्या प्रती निर्माण करायचं आहे, बरोबर आहे की नाही. आणि या पद्धतीचा विचार आपल्याला या ठिकाणी विश्वात्मक देव म्हणजे या अर्थानं आपण इकडं पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी विश्वात्मक देवकडे यातील पहिली मागणी केली आहे ती श्रोत्यांकडं. श्रोते म्हणजे ज्ञानदेवांचे श्रोते नव्हे तर ज्ञानदेवीचे श्रोते. आणि दुसरी मागणी केली आहे ती श्रोत्यांना ज्ञानदेवी वाचून दाखवणाऱ्या ग्रंथोपजीविकांकडे. ज्ञानेश्वरी वाचून दाखवणारे जे ग्रंथोपजीवी आहेत त्यांच्याकडं ह्या ओवीमधनं मागणी केलेली आहे आणि श्रोत्यांकडे ही मागणी केलेली आहे. असे दोन अर्थ आपल्याला या ठिकाणी पाहता येतात. मला असं वाटतं की या ओवीचा आणखीन विस्तार करत गेलो तर आपल्याला खूप विस्तार होईल, परंतु आता आपल्याला शेवटची ओवी या पसायदानामधली पाहायची आहे आणि ती म्हणजे एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देऊ सुखिया झाला. ही मूल्यांकन म्हणूया. तथास्तु म्हणून या ठिकाणी या ज्या काही 8 ओव्या माऊलींनी मागितल्या, प्रत्यक्ष 7च ओव्या माऊलींनी मागितल्या आणि त्यानंतर विश्वात्मक देव काय म्हणाले की हे ज्ञानेश्वरा तुम्ही जे मागितलेलं, हे माऊली तुम्ही जे मागितलेले हे जे काही वर आहेत, हा जो काही प्रसाद आहे, एथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावं. तुम्ही जे प्रसादाचं दान मागितलेलं आहे ते प्रसादाचं दान पूर्ण होईल याबद्दल निश्चिंत राहा. अशा प्रकारचा एक प्रकारचा वरच या ठिकाणी विश्वात्मक देवाने दिला आणि मग येणे वरे ज्ञानदेव शुकिया झाला. आणि अशा प्रकारचं उत्तर ऐकल्याच्या नंतर ज्ञानेश्वर माऊली सुखी झाले. कुठल्याही मोठ्या महापुरुषांना, कुठल्याही अवतारी पुरुषाला मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसांचं कल्याण झालेलं पाहूनच आनंद होतो. स्वतःच्या भौतिक सुखसुविधांच्यामुळे ते आनंदित होत नाहीत. आणि म्हणून माऊलींना देखील विश्वात्मक देवांनी हा होईल दान पसाव हे ऐकल्याबरोबर येणे वरे ज्ञान या वरामुळे माऊली काय झाले, आनंदित झाले. म्हणून येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी या शेवटच्या ओवीमध्ये आपल्याला पाहता येतं. आता प्रश्न हा उपस्थित होतो की 750 वर्षापासून हे पसायदान आलं, तेव्हापासून आपण हे पसायदान म्हणत आलेलो आहोत, मग यामुळं जग किती सुधारलं असेही काही प्रतिप्रश्न करणारी माणसं या समाजव्यवस्थेमध्ये आपल्याला दिसतील. ते म्हणतील की मग इतक्या दिवस झाला आपण हे पसायदान म्हणतो आहोत, यामुळं जगामध्ये किती सुधारणे झालेली आहे. मला असं वाटतं की या पसायदानामुळं जगामध्ये किती सुधारणा झाली असा प्रश्न करणाऱ्यांनी पहिल्यांदा हा प्रश्न विचारला पाहिजे की माझ्यामध्ये किती सुधारणा झाली. कारण जोपर्यंत आपण स्वतःपासून सुरुवात करत नाही आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं परिवर्तन होत नाही आहे. तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितले की ज्या पद्धतीने एका राजानं दौंडी पिटवली आणि सगळ्या राज्यामध्ये सांगितलं की रात्रीला एक मी कलई ठेवणार आहे आणि त्या कलईमध्ये प्रत्येकाने एक तांब्या दूध आणून टाकायचं आहे. तुम्हाला माहीत आहे की त्या राज्यातल्या सगळ्या लोकांनी काय विचार केला? त्या राज्यातल्या सगळ्या सकाळी राजाने येऊन बघितलं त्या कलईमध्ये तर
सगळी कलई पाण्यानंच भरलेली होती. दूध एकही तांब्यात तिथं पडलेलं नव्हतं. राजा आश्चर्यचकित झाला, म्हणाला, अरे एवढ्या राज्यामध्ये जेवढ्या लोकांना सांगितलं होतं मी दूध टाकायला, परंतु या कलईमध्ये तर एकही दुधाचा थेंब नाही, सगळं पाणीच आहे. असं का झालं? त्याचं कारण हेच आहे की प्रत्येकाला असं वाटलं की कलईभर दुधामध्ये आपला एक तांब्याभर पाणी पडल्यानं काय फरक पडणार आहे. आणि मग प्रत्येकाने असा विचार केला आणि प्रत्येकानं तांब्याभरून पाणी आणून टाकलं आणि शेवटी सकाळी पाहिलं तर त्या कलईमध्ये सगळं पाणीच होतं. जग सुधारण्याची भाषा जेव्हा आपण करतो तेव्हा त्याची सुरुवात आपल्यापासून आपण करणं गरजेचं असतं. पण दुर्दैवानं आपण दुसऱ्याकडं बोट दाखवत असतो, पण ते दुसऱ्याकडे दाखवत असलेलं बोट हे म्हणत असतं की तुझ्याकडं 4 बोट आहेत भैया, तू पहिल्यांदा या गोष्टीचा विचार केला पाहिजेस, हे की नाही. कबीरांनी म्हटलं होतं ना की मी दुसऱ्यामध्ये दोष शोधायला गेलो आणि माझ्या लक्षात आलं की माझ्यासारखा दूषित या जगामध्ये दुसरा कोणीच नाही. तसं या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे की या पसायदानानं जग किती सुधारलं असं म्हणण्यापेक्षा ते आपल्यात उतरविलं की जगातील एक चांगला माणूस बनला की जग आपोआप सुधारतं. माझ्यापासून मी आता म्हणालो की माझ्यापासून सुरुवात केली, एक 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 माणसानं जर हे पसायदान आपल्यामध्ये उतरविलं आणि त्या पद्धतीनं आचरण करण्याचं ठरवलं तर थेंबे थेंबे तळे साचे एक सज्जन झाला. तर मग अशी सज्जनांची ईश्वरनिष्ठांची मांदियाळी होईल आणि जग सुधारायला वेळ लागणार नाही. एक गोष्ट मात्र आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की चांगल्या प्रार्थना म्हटल्यामुळं काय होतं, तर आपल्याला आदर्शाकडे जाण्याची प्रेरणा जागृत होते. म्हणून आपण पाहतो की पसायदान हे धार्मिक कार्यामध्ये शेवटी म्हटलं जातं. केवळ धार्मिक कार्यातच नाही तर आपण शाळेमध्ये, अनेक वसतिगृहांच्यामध्ये, अनेक ठिकाणी, अनेक कार्यक्रमांच्यामध्ये आपण काय करतो की कार्यक्रमाची सांगता पसायदानानं करतो. कशासाठी प्रार्थना आपल्याला म्हणायची आहे, तर एका चांगल्या प्रार्थनेच्या म्हणण्यामुळं आपल्याला आदर्शाकडं जाण्याची प्रेरणा जागृत होत असते. माणसाला आपल्या ध्येयाचं नित्य स्मरण करून देण्याचं काम अशा प्रार्थना करत असतात की मी कोण आहे, मी माणूस आहे, मग माझ्यात खळतू असावं का, मी माणूस आहे तर मग माझ्यामध्ये पापाचरण असावं का. या प्रकारच्या आदर्शाचा किंवा ध्येयाचं नित्यस्मरण करून देण्याचं काम अशा प्रार्थना किंवा अशी पसायदान करत असतात. आणि म्हणून ही गोष्ट आपण प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला ते खाली घसरू देत नाही आहे. मानवतेपासून अमानव किंवा राक्षसी वृत्ती आपल्यामध्ये जागृत होणार नाही याची काळजी अशा प्रार्थना घेत असतात. त्या जर आपण गांभीर्यानं त्याचं पठण आणि त्याचं आचरण करत राहिलो तो खरं तर पसायदानाचा जेव्हा आपण बारकाईनं अभ्यास करतो तेव्हा ही गोष्ट देखील शेवटी मला सांगावीशी वाटते की इथं देणारा, मागणारा आणि मागितलं गेलेलं हे सर्वच एवढं मोठं आहे की त्यांच्या दर्शनानं माणसाचं लहानपण सोडून जातं. मागणारे ज्ञानेश्वर माऊली लहान आहेत का? मागणाराही किती मोठा आहे. देणारे विश्वात्मक देव देखील प्रभू तुम्ही महेशाची ये मूर्ती, किंवा ते निवृत्तीनाथ असतील किंवा या ठिकाणी विश्वात्मक देव म्हणून ज्या निर्मात्यानं हे जग निर्माण केलं ते असेल. म्हणजे देणारेही काही कमी महत्त्वाचे नाही आहेत, मागणाराही काही कमी महत्त्वाचा नाही आहे आणि मागितलं गेलेलं देखील किती श्रेष्ठ आहे. काय मागितले? थोडीशी जरा लिफ्ट कर दे, बंगला गाडी कार दिला दे, अशी भौतिक आणि स्वार्थापूर्तीची मागणी या ठिकाणी केलेली आहे का? किंवा मी तामसी मागणीमधलं तुम्हाला सांगितलं होतं, सत्वर पावगे भवानी आहे मला रोडगा वाहीन तुला, हे भवानी आहे तू सत्वर मला पाव, मी तुला बकरं कापतो, अशी मागणी केलेली आहे का? मला पुत्र संतती होऊ दे, मी हे करीन, टोपडं घालीन, आंगडं घालीन, अशा पद्धतीची काही मागणी केलेली आहे का? तर मागणं देखील किती सर्वश्रेष्ठ आहे की जगाचं कल्याण ज्या मागण्यामध्ये आहे. म्हणून तर विदा कराड सरांनी युनोमध्ये ही मागणी केलेली आहे की पसायदान ही विश्व प्रार्थना झाली पाहिजे. जगामध्ये ज्या प्रार्थना असतील त्या प्रार्थनेमध्ये सर्वश्रेष्ठ प्रार्थना म्हणून जर कोणती असेल तर ते पसायदान आहे. आणि ते पसायदान आमच्या माऊली ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे. याचा अभिमान तुम्हाला आणि मला असला पाहिजे. केवळ अभिमान असून चालत नाही, तर त्यानुसार आचरण करून मला असं वाटतं की महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून संबोधली गेलेली आहे. तेव्हा तसंच आचरण माझ्याचं आपल्या सगळ्यांचं घडावं. ते घडलं तर माणूस जो स्वतःला लहान समजतो ते लहानपण सरून त्याच्यामध्ये महानपण यायला वेळ लागत नाही आहे. ते महानपण यावं एवढी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि पसायदानाच्या निमित्तानं काही व्हिडिओच्या माध्यमातून चिंतन मी आपल्यासमोर मांडले. असेच अनेक विषय या रामकृष्ण बदने या यूट्यूबवरती मी मांडलेले आहेत. यापुढे देखील अनेक विषयांच्यावरती मी मांडणी करणार आहे. त्यासाठी आपण हे सगळं ऐकण्यासाठी रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलला आपण
काय करावं, सबस्क्राईब करावं, त्याचबरोबर कमेंट करावेत आपलं जे काही म्हणणं असेल ते, त्याचबरोबर शेअर आणि लाईक करायला विसरू नये एवढी आपल्याला या निमित्तानं नम्र विनंती करतो. आणि या पसायदानाच्या निमित्तानं माऊली ज्ञानेश्वरांनी जी काही मला बोलण्याची बुद्धी दिली, खरं तर माझं बोलणं म्हणजे बालक बोले बोबडे बोली, का वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करून घे माऊली, रिजे जेवी याने याप्रमाणे, किंवा बोल बोलता किंवा बालक बोले बोबडे बोले याने याप्रमाणे आपण मला या ठिकाणी क्षमा करावी. जे काही चुकलं असेल ते आपण माझ्या पदरात टाकावं आणि जे काही बरं वाटलं असेल ते आपण आपल्याकडे घ्यावं, अशा प्रकारची नम्र अपेक्षा व्यक्त करून मी पसायदानाचा जो मागील काही व्हिडिओपासनं वाग्यज्ञ आरंभिला होता त्या वाग्यज्ञाला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. रामकृष्ण हरी.